कर्जत उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी मंगळवारी गार येथील भीमा नदीपात्रात वाळू तस्करांच्या 5 बोटी उद्ध्वस्त केल्या। या कारवायांसाठी श्रीगोंदा पोलिसांनी 5वी ते 12वीतील शाळेच्या मुलांना दौंड येथे जाण्यासाठी ठेवलेल्या गार ग्रामपंचायतीच्या शासकीय बोटीचा वापर करत असल्याने दौंड येथील वाळू तस्करांनी मंगळवारी रात्री ही बोट जाळून टाकली होती आणि त्यामुळे सुमारे 50 विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती। गेल्या 3 दिवसांपासून हे विद्यार्थी रोज गार ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये येऊन शाळेमध्ये जाण्यासाठी होडीची मागणी करत आहेत। मात्र प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असे वृत्त आम्ही प्रसारित करताच सुस्तावलेले प्रशासन जागे झाले आणि प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठी बातमी प्रसारित होताच लगबगीने रात्री उशिरा ग्रामसेवक भाऊसाहेब गलांडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात बोट चोरल्याचा गुन्हा नोंदवला। मात्र सदरची बोट ही दौंड येथील वाळू तस्करांनी जाळल्याचं ग्रामस्थांनी विद्यार्थी सांगत असतानाच केवळ बोट चोरी गेल्याचा गुन्हा दाखल केल्यामुळे तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढल्याचं चित्र आहे। वाळू तस्करांविरोधात कोणी उघड बोलण्याची हिंमत करत नाही। ग्रामपंचायतीची बोट जाळल्याने ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत आहेत। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी दुसरे काही साधन नसल्यामुळे आणि वार्षिक परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले आहेत। प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायतीस नवीन बोट उपलब्ध करून द्यावी आणि वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।